आजकालच्या शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनो, तुम्ही गुरुजींना जर ऐकत असाल तर त्यांच्या जीवनातला तो कटू अनुभव. अस्पृश्याचा मुलगा आमच्या इथं काम करतोय, शिकतोय, शाळेत आहे हे लक्षात घेतल्यानंतर रस्त्यावर मेलेलं कुत्रं त्यानं उडून टाकावं अशी अपेक्षा तत्कालीन जाती व्यवस्थेमध्ये होती. पण अंगात बंडखोर प्रवृत्ती असल्या कारणानं त्यांनी ती गोष्ट टाळली. हा अस्पृश्यतेचा एक चटका शिक्षण घेताना सुद्धा गुरुजींना बसलेला आहे. गुरुजी, मला सांगा, 7वीचं शिक्षण स्वातंत्र्याच्या कालखंडाच्या अखेरच्या टप्प्यात सोडलं. स्वातंत्र्य मिळालं 1947ला आणि तुमचं शिक्षण संपलं. मग तुमच्या जीवनाचा पुढचा प्रवास कसा झाला? मी 8वी म्हणजे त्यावेळेला स्पेशल क्लास असेल, इंग्रजीचा स्पेशल क्लास. तर बारामतीमध्ये MS हायस्कूल आहे, तिथे आलो आणि तिथे शिकत होतो. आता हा शाळेचा जो प्रवास आहे तो अत्यंत कठीण आहे. कठीण म्हणजे तो माझ्या स्वाभिमानाला रुचला नाही, पचला नाही आणि त्याचं फळ मी तिथंच राहिलो. वास्तविक मी पुष्कळ शिकलो असतो, पण ते आता सांगायला मी सांगू शकतो. पण जे आहे तिथं ज्यावेळेला मी होतो स्पेशल क्लासला 7वी नंतर 48ला, तेव्हा एका वर्षात 3 इयत्ता व्हायच्या त्या स्पेशलमध्ये आणि नंतर 8वी व्हायची. तर शिकत असताना आता नावं घेतो त्यावेळची. आज काय ते कोणी आहेत नसतील नाही आणि असले तेव्हाच खोपकर नावाचे गुरुजी होते आणि मराठीला इतकं चांगलं शिकवायचे. म्हातारा घडी वयस्कर झालेला, पण शिकवणं सुंदर. तर शुकान्योक्ती अशी एक कविता होती. शुकान्योक्ती म्हणजे लेखी बोले सुने लागे असा त्याचा अर्थ होतो आणि त्यांनी ती समजून सांगताना अतिशय सुंदर रीतीने समजवलं. पुढं पण आम्ही जे बोर्डिंगची मुलं होतो, सिद्धार्थ बोर्डिंगची 11 जण, ही सगळीच हुशार एकाचोडी कोणत्याही क्षेत्रातला, शिक्षण क्षेत्रात, गणित, सगळ्याच विषयात, खेळण्यात सुद्धा पहिला नंबर सगळीकडेच. म्हणजे त्यामुळं आम्हाला जरी हे असलं तरी आम्ही जे 11 मुलं ठळक उठून दिसायचो आमच्या वर्गात. तर अशा वेळेला हे शिकवलं आणि त्या गुरुजींनी एक छोटासा मुलगा म्हातारपणी झालेला आणला आणि वाचून दाखवलं. बघा म्हणजे कसा. आता ते काहीतरी वाईट केलं असं मी मानणार नाही, कारण लेकरं आहे, लेकराचा आनंद त्याला आज मला वाटतं. त्यावेळेला ती खटकलं, पण त्यांनी दाखवलं. आमच्या 11 जणांसाठीच तो दाखवला असावा. बरं म्हणून म्हणलं. आणि पुढं काय म्हणले, बोलता बोलता जे माझ्या आयुष्यात परिवर्तन झालं आणि मी आज इथंच राहिलो त्यातला एक शब्द सांगतो. बोलताना मी म्हटलं, सर आता तुम्ही आणून दाखवलं, सांगितलं, चांगली गोष्ट आहे, पण आम्ही ते काहीतरी बोलत गेले. बोलत बोलत शब्द वापरला त्यांनी. पायाची आव्हान पाय बरी, पायाची आव्हान पाय बरी. तेव्हा मग मी उठलो. तुम्ही बंडखोर म्हणा, माझं नावही बंडूच आहे. मी उभा राहिलो. सर म्हणलं याचा अर्थ काय? घंटा झाली ते गेली आणि नंतर कोणता बेकत म्हणजे सर. आता त्यांना यायला वर्गाजवळ 10 मिनटं लागली. म्हणजे माझे त्यांचा डिस्कस झाला असेल की एक पोरगा कचऱ्यातला शाळा बोर्डिंगचा बोलतोय असा असा. मग त्यांनी मला आल्यावर म्हणलं, सर पायाची वाहनं पाय बरी याचा अर्थ काय मला विचारायचं नाही. अहो म्हणलं, सर मला समजून सांगा, मराठी आहे, मी विचारतोय, तुम्हाला काय सांगायचं ते सांगा, मला विचारू नका. शिक्षक म्हणलं कोणाला विचार. माझी भावना आता
आम्हाला बी 7वी झालो म्हणजे लय मोठं शिकलो असंच वाटायचं ना. आजारी लहान असलं तरी म्हणलं मला तुम्ही ते सांगावं लागेल. काय सांगायचं सांगा. मग त्याने गीतेचं उदाहरण दिलं. गीतेत कृष्णाने असं सांगितलं, अमकं सांगितलं. याचा अर्थ इतकाच की मागासलेली जनता ही अशीच राहावी का डिस्कस होते. मित्रांनो, प्रश्न साधा नव्हता. शिक्षणाच्या प्रवासामध्ये पायवाट पुढे पुढे चालताना पायाची या वाहनं पायातच बरी, हा शब्दप्रयोग 8वीच्या वर्गात ज्यावेळेस घडला आणि तो खऱ्या अर्थानं त्यांना मनाला झोडला. शिक्षकांना याचा अर्थ विचारायचा गेला असता तो त्यांच्याशी क्लिअर होत नव्हता आणि तिथं त्यांना समजलं अस्पृश्यतेच्या जगात जन्मल्यामुळे कदाचित हा आपला उपहास केलेला हा आपल्यासाठी अपमानित असणारा शब्द आहे आणि म्हणून त्यांनी 7वीच्या शिक्षणानंतर 8वीला मध्ये सोडून रामराम केला. अखेरचा शिक्षण प्रवास संपवला आणि त्यांच्या जीवनामध्ये सुरू झाली पुढची आयुष्याची घोडदौड. मला सांगा, शिक्षण संपवलं, सोडलं आणि तुमचा नंतरचा प्रवास पुढे कसा सुरू झाला? आता ते शिक्षण सोडलं नाही. का सोडलं नाही तिथे तर मी माझा रिझल्ट बघायला गेलो तर गैरहजर असं लिहिलं. मी निदान 5 क्रमांकाच्या आत पाहिजे पण गैरहजर, माझे पेपरच नाही. मग आता करायचं काय? मग मी फलटणला गेलो. फलटणला गेल्यानंतर त्या हायस्कूलमध्ये जायचं ठरवलं. आता इकडे यावं तर हे शेरा काय देतील, काहीतरी वेगळं शेरा देतील ना मला, आणि मग मला फलटणमध्ये कोण घेणार. म्हणून मी ठरवलं सर्टिफिकेट 7वीचं घ्यायचं आणि नवीन जायचं. आणि त्यावेळेला एक फायदा असा झाला की क्लास बंद झाला आणि 8वी सुरू झाली. म्हणजे माझी जरी वर्ष गेली असली तरी वाया जात, पण उशीर झाला आणि मला चान्स मिळाला नाही. आता साहजिकच वडिलांना वाटलं असेल पोराला आता वळवळ करते आणि हे काही शिकायचा मार्ग दिसत नाही. त्यांनी टाकलं गावच्या लोकांचं, गावात बरं होतं 5-6 पुढारींनी ते लग्न करून टाकलं 2-4 जणांचं. माझं, पाटलाचं पोराचं आणि आमच्या तिघाचं लग्न एकाच वेळी त्यांनी टाकलं. वयाच्या कितव्या वर्षी तुमचा विवाह झाला? मी माझा 49ला म्हणजे 30 आणि किती 49 19 हा मग त्यावर्षी. मित्रांनो, शिक्षणामध्ये शिकताना एखादा प्रश्न गुरुजींना जर विचारला आणि गुरुजींच्या मनाला तो प्रश्न विचारणारा विद्यार्थी खटकला तर तत्कालीन व्यवस्थेने काय केलं तर हजर असणारा विद्यार्थी गैरहजर दाखवला आणि त्याच्या वाट्याला आलं ते दुर्भाग्य. आणि मग त्यांनी सांगितलं की त्यांची यशोगाथा. शिक्षणामध्ये प्रश्न विचारणाऱ्या विद्यार्थ्याला जर एखाद्या शिक्षकाकडून दुखवलं जात असेल, त्याला न्याय मिळत नसेल आणि मग घरच्यांना त्याचा गैरसमज होऊन मुलाच्या वाटचालीकडे आणि त्याच्या प्रभक्त असणाऱ्या बुद्धिमत्तेकडे पाहून वडिलांनी निर्णय घेतला आणि ते झाली विवाहित. लग्न झालं, गावाकडं 2चे 4 हात केलेत असं बोललं जातं आणि मग माणसं प्रपंचाच्या गाड्यात गुंततात. प्रपंच काय असतो आणि जीवनाचा प्रवास त्याला धरून कसा करावा लागतो हे आपण गुरुजींकडूनच ऐकून घेणार आहोत. मला सांगा, लग्न झाल्यानंतर तुम्ही तलाठी या पदाकडे कसे गेला? हो, आता मी अर्ज केले, बरेच जणांनी केले, माझ्या जोडीदारांनी केले, पण बोल का मी फक्त मुलाखत पुण्यात झाली. म्हणजे प्रांत ऑफिसर 3 होते आणि त्यांच्यासमोर मुलाखती होत्या. पण माझी मुलाखत पोरं पटापट आली, मी जास्त वेळ राहिलो. मला तिथं प्रश्न विचारले, अर्थात ते चांगले विचारले प्रश्न. मी लिहिलं होतं इंग्रजीचं थोडंसं ज्ञान आहे आणि बाकी तर गेल्यानंतर बसा म्हणजे तर म्हणलं आता मोठी माणसं कसं बसायचं, हात जोड नाही म्हणजे बसा, बसू बसा. बसल्यावर मागं नकाशा होता
पुणे जिल्ह्याचा. तर म्हणले नकाशा, तर म्हणलं पुणे जिल्ह्याचा. असं ते सांगितलं. नंतर पुन्हा असे काहीतरी प्रश्न विचारत गेले आणि मी त्याचे योग्य उत्तर दिले. मग तुम्ही तर म्हणले तशी तोडोळ काय ना अक्षराची म्हणून दिसलं तिथं. आणि नकाशाचा आकार बदलतो का हेही त्यांना मी म्हटलं. आणि मग खोचक प्रश्न विचारले त्यांनी. समजा बरेच प्रश्न विचारले, कारण माझी वेळ, जर तुम्ही आता तलाठी म्हणता व्हायचं आहे तर तुम्ही तलाठी झाला. मग तलाठी झाल्यावर आता सध्या लिव्ह आहे आणि ही लिव्ह वसूल करायची असते. मग ही लिव्ह वसूल कशी करणार? तुम्ही तर अस्पृश्यात आणि स्टाफ तपासायचा म्हणून कसं करायचं? तर मी थोडंसं खाली बघितलं आणि लगेच वर मानते. म्हणलं सर, जी व्यवस्था केलेली असेल कायद्यात त्याप्रमाणे मी वागेल. तिन्ही प्रांतांनी टाळली दिली आणि अशा रीतीनं मुलाखतीत मी हे झालं सिलेक्ट. तलाठी या सेवेसाठी जाताना सुद्धा त्यांना अस्पृश्यतेचा थोडासा फटका बसला. प्रश्नामध्ये विचारणा करण्यात आली की तुम्ही अस्पृश्य जातीचे असताना जी शासनाची जी लेवी असते ती वसूल कशी करणार? मित्रांनो, शिक्षण हे क्रांतीची धुरा असते. शिक्षणातून प्रगती होते आणि माणसं शिकलेल्या माणसांकडे चाणाक्ष नजरेने पाहत असतात. पण तिथं सुद्धा अस्पृश्यता आलीच आणि अस्पृश्यतेचा थोडासा का होईना चटका गुरुजींना लागलेला होता. पण गुरुजी तलाठी झाले. तलाठी झाल्यानंतर त्यांनी आळंदी, पूर्वीची चोराची, आताची म्हातोबाची या ठिकाणी 2 वर्षाची सेवा केली. नाही, तिथे प्रोबेशन म्हणजे त्याला तुम्ही जॉईन झाला. हा जॉईन केलं. जे शिकावं लागतं ते तिथं 3 तलाठी नोकरीची सुरुवात आणि नोकरीत असणारा अभ्यास करावा. तिथे शिक्षणासाठी लागणारी ती जी शिदोरी होती त्यांना तत्कालीन आळंदीमध्ये म्हणजे ती चोराची आणि आताची म्हातोबाची तिथं त्यांना घ्यावी लागली. त्यानंतर ते खडकवासला या ठिकाणी 2 वर्ष तलाठी या सेवेत केली. खेड शिवापूरमध्ये सुद्धा त्यांनी काम केलं. तत्कालीन तलाठी म्हणजे आत्ताचे तहसीलदार म्हणल्यास चुकीचं ठरणार नाही, कारण रावसाहेब आणि भाऊसाहेबाची व्याख्या आज अति झपाट्यानं लोकांना समजते. पण ते काय शिकलेले असतात, काय करतात याची असंख्य उदाहरणं त्या कार्यालयामध्ये जे चक्रा मारतात त्यांना ती समजते. म्हणून गुरुजी मला सांगा, तलाठीच्या नंतर 1954 साली तुम्ही तुमचा रस्ता बदलला आणि तुम्ही शिक्षणाच्या रस्त्याकडे वळायला लागला. तत्कालीन जीवन शिक्षण विद्या मंदिर हे नाव गावागावातल्या शाळांना, विद्यार्थ्यांना आणि गावकऱ्यांना परिचित होतं. खऱ्याच अर्थानं ते नाव होतं जीवन शिक्षण आणि मंदिर. ज्या मंदिरामध्ये जीवन जगण्यासाठी शिकवलं जात होतं ते जीवन शिक्षण मंदिर तुम्ही 1954ला तिकडे गेला आणि सुरुवात केली. ती कशी झाली? आता परिस्थिती अशी, मी मधला काळ मोकळा होता 1 वर्ष. 54ला इकडे कमी झालो आणि 54मध्ये माझे मेहुणे म्हणजे आताचा मुलगा एका कंपनीत काम करत होता पाईपच्या. आणि तिथं आपलं काहीतरी करायचं म्हणून काम केलं पाईपमध्ये. मग ते वायरिंग करत, ते पाईप हे करणं असं काम करत होतो. आणि ते काम करतच ते शिकत होतो आणि टेलरिंगचे क्लास लावला. टेलरिंग पण शिकत राहिलो. ॲप्लिकेशन तर केलंच. आणि मग मी शेवटी घरी आलो आणि माझा पत्ता हा पुण्याचा होता. ऑफिस पुण्याला माझी दादी राहत होती मावशी. त्यांच्याकडे मी घरी आल्यावर तिथे माझी ऑर्डर आली. म्हणजे मुलाखत झाली. मुलाखतीतून मी चांगल्या तऱ्हेने मुलाखत अशी बी झाली. मला सांगायला आनंद वाटतो की त्या मुलाखतीला भरा पाटील नावाचे उत्तम शिकणार त्यांनी इतके चिकित्सक प्रश्न विचारले मला आणि त्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं मी दिली. त्यांनी विचारलं, तुम्ही तिकडं चांगलं असताना इकडं काय काय म्हणजे तिकडे स्वप्न. त्याचा विचार माझ्या डोक्यात नाही. मला जे हवं ते हेच. आणि मग म्हणजे
तुम्ही काही काम कसं करत होतं विचारलं, पण त्याचं मी जास्त डिस्कस केलं नाही. म्हणजे आता इथं तुम्ही शिक्षक झाला तर तुम्हाला हिंदी शिकावं लागेल, सगळं शिकावं लागेल, अनेक गोष्टी आहेत तिथे. तर मी अगदी हात जोडून म्हणजे मला जर चान्स तर मिळाला तर मी त्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करेन. जे जे शिक्षणाला लागतं तेवढं मी करेन, जे हवं ते करेन. मग त्यात मला त्रास होत आहे पण ते मी करणार, कारण मला आवडणारे क्षेत्र हे आहे. आणि माझी निवड झाल्याचं माझे थोरले बंधू, चुलत बंधू गिरधर रामभाऊ जगताप यांनी त्यांना माहीत होतं ऑफिस बघितलं तर म्हणजे अरे तुझी निवड झाली, म्हणजे ऑर्डर तुला दिवाळीच्या नंतर येईल असं ते म्हणाले. आणि मग मी घरीच राहिले, मग नाही कुठे गेलो. आणि तशी ऑर्डर आली. मग ती ऑर्डर आल्यावर तिथं आली, तिथून त्यांनी पोस्टाने पाठवली, आली. आणि नंतर दुसऱ्याच दिवशी मला हे करायचं होतं, हे द्यायचं होतं मुलाखत आपलं. तर ते दिल्यावर ते आमच्या एका जोडीदाराने मला चौफुल्यापर्यंत सायकलीने नेलं. गेलो. भाऊ तिथं होता आमच्या पुंजरवाडीला, त्यांना भेटलं. ते माझ्या खवळले, हा तिकडे मुलाखत द्यायची टाकून इतकं काय सांग. मग गेलो तर चालूच होतं, अगदी शेवटचं गेलो. गेल्यावर ते बी म्हणले असं जर तुम्ही काम करणार असाल इतके लेट तुमच्या, आता मी काही सांगू, त्यांना काय बोलू शकतो. पण माझी मुलाखत चांगली झाली आणि माझी निवड झाली, हा आनंदाचा क्षण त्याने. वयाच्या 95व्या वर्षी आपल्या आयुष्यातील ज्या घडामोडी असतात, जो जीवनपट असतो, तो माणूस इतक्या प्रखरतेनं आणि व्यवस्थितपणाने सांगू शकतो. हे एकमेव उदाहरण आज खऱ्या अर्थानं गुरुजींकडे आपण पाहून म्हणावं लागेल. मित्रांनो, ही वाहवा नाही आहे, हे यांच्यावरती कौतुकाचे शब्दसुद्धा नाही आहेत. कारण अनेक माणसं साठीनंतर बुद्धी नाठी झाली अशा स्वरूपाच्या शब्दाला सामोरे जातात. अनेकांना अनेक व्याधी, अनेक प्रश्न आणि जीवनाच्या समस्या होतात आणि त्यांना पडतो तो विसर. म्हणून जीवन प्रवासामध्ये अनंत अडचणीचा विसर हा अनेकांना नेहमीच असतो. पण आपल्या 19 वयाच्या 95व्या वर्षी 96 मध्ये प्रवास आहे, संपत आलाय. तर ते आजही जीवनामध्ये झालेल्या घडामोडींचं सत्यकथन करतात. आपण खऱ्या अर्थाने आता मूळ विषयाकडे जाणार आहोत. 1954ला जीवन शिक्षण विद्या मंदिरात गेलेले हे गुरुजी तत्कालीन कालकाज हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अस्पृश्याच्या कासाठी काम करत होते. आणि 1956चा काळ म्हणजे त्यांचा धर्मांतराचा काळ होता. नागपूर या ठिकाणी दीक्षाभूमीवरती त्यांनी 1956ला अनेक तत्कालीन महार आणि आजचे बौद्ध यांना घेऊन धर्माची खऱ्या अर्थानं मूळ सांगड सोडून त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला. आणि गुरुजींचा प्रवास सुद्धा तत्कालीनच आहे. बाबासाहेबांची चळवळ ही त्यांच्या जीवनाला आणि त्यांच्या विषयाला चाटून गेलेली आहे, घासलेली आहे. त्यांनी ती पाहिलेली आहे आणि आजमवलेली बी आहे. गुरुजी, मी तुम्हाला असं विचारतो, 1956चा जो कालखंड होता त्या काळामध्ये बाबासाहेब गावोगावी झाले होते, गावागावात जाऊन जागृती करत होते. इथुल्या पीडित, दलित आणि वंचित असलेल्या घटकांसाठी ते आपल्या रक्ताचे पाणी करत होते. सर्वांना समजून सांगत होते. जीवनाचा प्रवाह बदलण्यासाठी ते एक नव्या धर्माकडे घेऊन चालले होते. तुम्ही त्या गोष्टीकडे कधी वळाला? 54 सालची गोष्ट आहे. मी आपल्याला सांगितलं की एका कंपनीत काम करत होतो. पोरं सगळी आपलीच होती. कंपनी बंद ठेवायची सगळ्यांचं. गुरुजी, मी तुम्हाला थांबवतो. तुम्ही तर शिक्षक होता. होय. 1954ला तुम्ही शिक्षक झाला आणि मग कंपनीत कसे गेला? नाही, अगोदर कंपनीत होतो आणि 55 डिसेंबरला मी शिक्षक झालो आणि आधी 1 वर्ष तिथं काम केलेलं. अच्छा, तलाठी आणि शिक्षक ह्याच्या या मधला जो काळ होता, 1 त्यांनी वर्षाचा. त्या कालखंडात 1 वर्ष एका कंपनीत काम केलं. आणि त्या कंपनीच्या कामकाजा वेळेस त्यांचा जो अनुभव आहे तोच खरा आज गुरुजींना भेटण्यामागचा महत्वाचा विषय आहे.
सांगा गुरुजी, तो कालखंड कसा आहे? सांगतो. आता आम्ही ते बंद केलं, कारखान्यात बंद केला आणि बाबासाहेब 25 डिसेंबर 54 पेहुरोडला येणार म्हणून आम्ही कंपनी बंद केली आणि आम्ही ह्याने लोकल गाडीने बसून तिकडे गेलो सगळेच. आता गेल्यावर बराच उशीर झाला आम्हाला आणि आम्ही ज्या वेळेला पोचलो त्यावेळेला बाबांचं भाषण चालू होतं आणि ते भाषण जवळजवळ अर्धा तास ऐकायला मिळालं. त्या प्रज्ञा सूर्याचं भाषण ते ऐकायला मिळालं, ऐकलं आणि बाबांचं भाषण संपल्यावर त्या माई साहेब आणि बाबा खाली स्टेजच्या उतरत होते. पण माझं लक्ष लोक निघून चालले आणि मला तिथं त्यांच्या जवळ जायचं होतं आणि सगळे फौजदारांचा वेढा होता तिथे. मी गेलो, सगळे फौजदार आणि गाडी इथं होती, साधारण काळसर रंगच असेल त्या गाडीचा आणि फौजदार सगळे असे आणि एका त्यांचं लक्ष तिकडं आणि 2 फौजदाराच्या मध्ये मागे मी. बाबा तिकडून माईसाहेब चढल्या, बाबा चढले आणि बाबाचं आणि माझं अंतर साधारण मध्ये गाडी 9 फुटाचं 9-10 फुटाच्या अंतरात. तर जवळ गाडीत बसल्यावर ते अंतर कमी झालं. एवढ्या अंतराहून माझ्या जीवनातील अत्यंत सर्वोच्च म्हणजे माझं जीवन त्या दिवशी इतकं सफल झालं की पुढे जीवनाचा अर्थ तर कळलाच, पण त्या प्रज्ञा सूर्याचं म्हणजेच माझ्या बापाचं मला तिथं दर्शन झालं. तो आनंद आज मी हृदयात साठवून ठेवतोय. कदाचित पुढे पुनर्जन्म असो नसो, पण तो मी माझं अस्तित्व असेपर्यंत असेलच. आणि मान्यता जी आहे की आत्मा भटकतो वगैरे तरी ते असेल, ते खोटं आहे, पण माझं ते अखंड असेल, एखाद्या हृदयात कोरून ठेवलेलं ते असेल. माणसांनो, अस्पृश्यतेच्या चटक्यातून माणूस भाजून निघाला की त्याला जग हे चटके देणारं वाटतं आणि यातूनच अख्खं जग बाहेर काढणारा एक महामानव झाला तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. क्रांती सूर्य म्हटलं गेलं, प्रज्ञा सूर्य म्हटलं घेतलं, पण खऱ्या अर्थानं माणसाला माणुसकीचा, मानवतेचा निर्माता म्हणून त्याला आपण पाहतोय. आज अस्पृश्यांसाठीच त्यानं काम केलं, हा एक गोड कौतुकाचा समज समाजानं पसरवलेला आहे. पण उपकार केलेल्या माणसाला विसरणारी जमात म्हणजे ती मानवाची आहे असं आम्ही मुद्दाम म्हणूया. कारण बाबासाहेबांनी ज्यांच्यासाठी केलं ते फक्त अस्पृश्यांसाठी तर नाहीच, पण इथुलेल्या मेलेल्या प्रेताला, इथुल्या प्राण्याला, पशुला आणि पक्षीला, तसेच झाडाझुडपांना आणि इथुल्या फळा फुलांना सुद्धा जी ताकद दिली, जे आश्रय दिला, जो न्याय दिला, तो समनतेचा, समतेचा आणि बंधुत्वाचा तोच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांनी अगदी 10 फुटावून पाहिला ते गुरुजी आज आपल्या सभेत आहेत. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे हे फक्त दलितांचे उद्धार करते होते हा समज पसरवणाऱ्यांना खऱ्या अर्थानं आम्ही सांगू इच्छितो की आज महाराष्ट्रभर नव्हे तर जगभर आपापसातल्या तंट्यांमधून आम्हाला घटनेने दिलेल्या अधिकारावरती वादंग निर्माण करून मोर्चा काढणाऱ्यांना सर्वांना अभिप्रेत आहे की त्यांना जो अधिकार दिला तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. बाबासाहेब आंबेडकर असे म्हटले, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. संघर्ष कुठला करा की ज्या मोकाच्या जागा आहे, की ज्याच्यावर अधिकार पात्राने तुम्हाला काम करता येईल अशा ठिकाणी तुम्ही गेला पाहिजे. आणि म्हणून ज्या बाबासाहेबांना ज्यांनी पाहिलं त्या गुरुजींना आम्ही शोधत दौंड तालुक्यातून बारामती भागात आलेलो आहोत. गुरुजी, तुम्ही आम्हाला बाबासाहेब 10 फुटावून जरी पाहिला असेल तर आम्ही बाबासाहेब तुमच्यातून पाहतोय असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही.